मित्रांनो, एम.एच नर्सिंग सीईटी 2026 या एक्झामची तयारी तुम्ही देखील करत असाल, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. कारण आजच्या लेक्चरमध्ये आपण इंग्लिश ग्रामर या सब्जेक्टचे एमसीक्यूज पाहणार आहोत विथ पीवायक्यूज. तर मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण इच अँड एव्हरी क्वेश्चन डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. त्यासोबतच काही टिप्स आणि ट्रिक्स असतील तर त्या देखील मी तुम्हाला शेअर करेल. आता जे पण आपण प्रश्न काढत असू तर ते मागील वर्षांचे जे पेपर्स असतात तर त्यांचा अभ्यास करून काढत असतो. आणि त्यासोबतच कुठल्या टाईपचे प्रश्न येतील हे देखील. आता कोर्स जर तुम्ही जॉईन केला तर तुम्हाला तर माहितीच आहे की आपण किती डिटेलमध्ये डिस्कस करतो. आता मित्रांनो, तुम्हाला जर 95+ पर्सेंटाईल एक्झाममध्ये पाहिजे असतील तर तुमच्यासाठी आपल्याकडे लाईव्ह बॅच आहे, ती नक्कीच जॉईन करा. तर ती 24 तारखेपासून सुरू होते. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लायब्ररी लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील जर कधी लाईव्ह लेक्चर मिस झाले तर. त्यासोबतच फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज असतील, तुमचा अभ्यास कितपर्यंत झाला हे चेक करण्यासाठी. प्रॅक्टिससाठी क्वेश्चन बँक असेल, त्यासोबतच रिव्हिजनसाठी नोट्स देखील अवेलेबल असतील. पहा, यासोबतच काउन्सिलिंग कोर्स देखील आपल्याकडे आहे. ओके. तर मित्रांनो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच कोर्समध्ये मिळणार आहेत. आणि एक्झाम होईपर्यंतच नाही तर कॉलेजमध्ये तुमचं ऍडमिशन होईपर्यंत आम्ही तुमच्या सोबत असणार आहे. आता नर्सिंग सीईटी सोबतच तुम्हाला जर पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी, नीट, जेडबली या एक्झामला देखील टार्गेट करायचं असलं त्याचे देखील कोर्सेस आपल्याकडे आहेत. तर त्याची जर तुम्हाला कॉम्बो घ्यायचा असेल या 5 एक्झामचा तर त्याची प्राइस असेल फक्त 10,000 रुपये, म्हणजे 2,000 पर कोर्स. आणि जर सिंगल कोर्स बाय करायचं असेल तर तशी देखील फॅसिलिटी आपल्याकडे आहे. तर त्याची प्राइस असेल 5,000 रुपये इतके. कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून तिथून देखील तुमचा कोर्स तुम्ही एनरोल करू शकता. ओके. चला आता लेक्चरकडे वळूया. द नर्स डॅश द पेशंट्स टेम्परेचर एव्हरी मॉर्निंग. आता इथे करेक्ट ऑप्शन काय येईल? आता फर्स्ट ऑफ ऑल पाहायचं, नर्स. नर्स हा काय आहे? सिंग्युलर. नर्स हा वर्ड काय? सिंग्युलर. आणि सिंग्युलर सब्जेक्ट मध्ये जर सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये व प्लस यस लावतात. का? कारण हे टेन्स कोणता आहे? एव्हरी मॉर्निंग, म्हणजे रोजची रुटीन शेअर करतात, राईट. तर जेव्हा सिंपल प्रेझेंट टेन्स असतं तेव्हा आपण सिंग्युलर वर्ब सोबत वर्ब प्लस यस लावतो. आणि जर वर्ब प्लुरल असेल तर आपण यस लावत नाही. त्यामुळे इथे काय येणार? टेक नाही येता, काय येईल? नर्स टेक्स, म्हणजे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन. आता इथे मी टेन्स वगैरे अजून डिटेलमध्ये नाही सांगितलंय कारण कोर्समध्ये आपण डिटेल एक्सप्लेन करत असतो. इथे मी तुम्हाला शॉर्टमध्ये गोष्टी सांगतेय कारण आपल्याला व्हिडिओ लेंथी नाही बनवायचा आणि बोरिंग देखील नाही बनवायचा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पहा. ही इज डॅश ऑनेस्ट पर्सन. इथे आपल्याला आर्टिकल विचारलंय. आता ऑनेस्ट दोन गोष्टी असतात, एक तर ए ॲन आणि ए अँड द. इथे ए किंवा ॲन येईल कारण ही स्पेसिफिक गोष्ट नाहीये. स्पेसिफिक वर्ड असेल तर ती त्याच्या आधी आलं असतं द. इथे अ किंवा ॲन येईल. आता ॲन केव्हा अ केव्हा येतं आणि ॲन केव्हा येतं? अ येतं, ॲन येतं जेव्हा वॉवेल, एखादा वर्ड वॉवेल साऊंड करत असेल तर त्याच्या आधी ॲन येतं, आणि एखादा वर्ड कॉन्सोनंट साऊंड करत असेल तर त्याच्या आधी अ येतं, राईट. आता इथे आहे ऑनेस्ट. आपण हॉनेस्ट म्हणतो का? नाही, तर त्याला म्हणतो ऑनेस्ट, असं उच्चार करतो, ऑनेस्ट. आणि ऑनेस्ट हे कसं साऊंड करतंय? वॉवेल. वॉवेल कोणते कोणते असतात? ए, ई, आय, ओ, यू. तर हे वॉवेल्स असतात. याच्या थ्रू स्टार्ट करत असेल तर त्याच्या आधी काय येणार? अँड. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. द डॉक्टर विल अराईव्ह डॅश 7 PM. आता इथे काय येणार? एक्झॅक्ट टाइम आपल्याला इथे सांगितलंय. एक्झॅक्ट टाइम जेव्हा सांगितलेला असतो तेव्हा तिथे ऍट येतं. द डॉक्टर विल अराईव्ह ऍट 7 PM. ओके. ऍट केव्हा येतं? जेव्हा एक्झॅक्ट टाइम आपल्याला सांगितलेलं असतं. ऍट 7 PM, ऍट 7:30, ऍट 5 PM. ओके. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. द पेशंट इज फीलिंग डॅश बेटर टुडे. आता इथे बेटर हा काय आहे?
कंपॅरेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. आपल्याला माहिती आहे डिग्रीमध्ये येतं 3 डिग्रीचे टाइप्स असतात. फर्स्ट इज पॉझिटिव्ह डिग्री, सेकंड इज कंपॅरेटिव्ह डिग्री अँड थर्ड इज सुपरलेटिव्ह डिग्री. ओके, आता बेटर हे कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये येतं, समजलं. आणि कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये मच यूज केलं जातं, त्यामुळे करेक्ट ऑप्शन येईल ऑप्शन सी. समजलं. मच बेटर, मच वर्स, याच्या आधी काय येतं वर्स किंवा बेटर, याच्या आधी मच येतं, कारण ते आपण कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये यूज करतो. आता आपल्या लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी डिस्कस करत असतो. तुम्हाला जॉईन करायचं असेल तर लवकरात लवकर जॉईन करा, कारण तुम्ही जर आत्ता जॉईन केलं तर ते तुमच्यासाठी जास्त बेनिफिशियल असणार आहे, कारण आत्ता तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील नंतर. आणि परत त्यासोबतच तुम्हाला क्रॅश कोर्स पण आपण एका महिन्यात पूर्ण सिलेबस सुद्धा संपवून टाकत असतो. शेवटी आत्ता संपतो, हळूहळू एक ना एक गोष्ट डिटेलमध्ये डिस्कस करत असतो आणि नंतर तुमचं रिव्हिजन सुद्धा घेत असतो. सो 2दा रिव्हिजन होतं, खूप गोष्टी क्लिअर होतात. मग आत्ताच जॉईन करा, हा परफेक्ट टाइम आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. दे आर गिव्हिंग मेडिसिन्स टू दी पेशंट्स. आता आपल्याला याचं पॅसिव्ह व्हॉइस आपल्याला चूज करायचं आहे. सॉरी, दे आर गिव्हिंग मेडिसिन्स टू दी पेशंट्स. आता इथे पहा, आपल्याला काय करायचंय, पॅसिव्ह व्हॉइस चूज करायचं. तिथे क्वेश्चन मध्ये दिले की चूज पॅसिव्ह, राईट. इथे काय येणार, ऍक्टिव्ह जे सेंटेन्स आहे, हे जे सेंटेन्स आहे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे. व्हॉइसचे 2 टाईप असतात, एक तर ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस. आता हे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये, ऍक्टिव्ह व्हॉइस सेंटेन्स आहे आणि हे कोणत्या टेन्स मध्ये आहे, प्रेझेंट कंटिन्युअस. का, कारण इथे काय गिव्हिंग आणि वर्ब प्लस आयएनजी असेल तर तो वर्ड प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये येतो. आता जेव्हा आपण पॅसिव्ह मध्ये कन्वर्ट करतो, प्रेझेंट कंटिन्युअस पॅसिव्ह मध्ये, तेव्हा एम इज आर स्ट्रक्चर मध्ये असं असतं, एम इज आर प्लस बिंग प्लस V3. आणि जेव्हा इथे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असेल, तेव्हा पॅसिव्ह व्हॉइस मध्ये होताना बिंग हा वर्ड डेफिनेटली येतो. बिंग फक्त एकाच ऑप्शन मध्ये दिसतोय, तो म्हणजे सी, त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल सी. समजलं. इतके सोपे सोपे आणि ट्रिक्स. आता ही एक ट्रिक्स समजा, कारण जेव्हा आपल्याकडे प्रेझेंट कंटिन्युअसचं सेंटेन्स असतं, तेव्हा जेव्हा ते पॅसिव्ह व्हॉइस मध्ये होतं तेव्हा तिथे बिंग येतं. बिंग हा वर्ड दिसला तर तो समजून जायचं ते आपलं आन्सर आहे. बाकीच्या आन्सर मध्ये दिसत नाही. पहा इथे वर आहे, वर तर पास्ट टेन्स मध्ये येतो, कट होतो ऑप्शन. हॅव बीन गिवन, हॅव बीन म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. हॅव बीन हे कशामध्ये येतं, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये, त्यामुळे हा पण ऑप्शन कट होतो. मेडिसिन्स आर गिवन, आर सोबत गिवन येत नाही, त्यामुळे हा पण ऑप्शन कट होतो. राहिला सी. एकतर तुम्ही ऑप्शन एलिमिनेशन टेक्निक यूज करा किंवा स्ट्रक्चर वाईजचा. स्ट्रक्चर वाईज गेलात तर तुम्हाला डेफिनेटली आन्सर म्हणजे करेक्ट आन्सर मिळतं. ऑप्शन एलिमिनेशन साठी तुम्हाला तेवढी प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे, म्हणजे तेवढं तुम्हाला एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. आता मी करू शकते कारण मला तेवढा एक्सपिरियन्स आहे. ओके, तुम्ही सुद्धा करू शकता, फक्त थोडीशी प्रॅक्टिस लागते आणि थोडंसं गायडन्स लागतं. बरोबर आहे. आता चला, आपलं लेक्चर आता इथे संपत. आणि अजून एक गोष्ट, कुठल्याही प्रकारचे डाऊट असेल तर मला विचारा. कुठल्याही प्रकारची हायघाई नका करू. एक्झामला थोडं सिरियस घ्या. आणि आता एक्झाम फॉर्म निघतील काही दिवसात, मग नंतर तुमची धावपळ होती. 12वी असेल तर मग तर तुमची जास्त धावपळ होईल. ओके, आणि आपल्याकडे रिपीटर्स 12वीचे स्टुडंट्स, 11वीचे स्टुडंट्स देखील, त्या स्टुडंट्सने देखील बॅच जॉईन केलेली आहे. सो तुम्ही देखील बॅच जॉईन करा. आणि कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी इथे नंबर देखील दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. ओके, आता लेक्चर इथेच थांबूया. थँक्यू, नाईस डे, बाय.